आयुष्य सारं संपलं, सांग तू किती जगलं. इंद्रियाच्या डोहात तुला किती भिजवलं. कितीदा तुला तुझ्यात पाहिलं. स्वप्नाच्या दुनियेत तुझं दुकान कोणतं मांडलं. तू स्वप्नाला की स्वप्नाने तुला सोडलं. यांतच जीवन सारं गुंतलं. आयुष्य वाहत वाहत ऋणानुबंधात गुंतलं. जबाबदाऱ्यांचं ओझ डोई माझ्या पडलं. यात स्वतःसाठी मात्र जगायचंच राहिलं. हे कळले जेव्हा आयुष्याचं उत्तरार्ध गाठलं. मित्रांनो, आपल्याला आयुष्यात काही गोष्टी लेट कळतात, काही गोष्टी खूप उशिरा कळतात. आपण इतक्या आयुष्यामध्ये विभागलं जातो की स्वतःसाठी मात्र वेळ देऊ शकत नाहीत. आपल्या आयुष्यातला प्रत्येक कालखंड वेगवेगळा असतो. प्रत्येक कालखंडातली आव्हानं ही वेगवेगळी असतात आणि त्या आव्हानामध्ये आपल्याला सिद्ध हे व्हावंच लागतं. आयुष्य आपल्याला प्रत्येक वेळी संधी देतं, पण त्या संधीचं सोनं करायचं का ती संधी गमवायची हे आपल्या हातात असतं. आयुष्यात काही जरी झालं मित्रांनो, तरी आयुष्यात हार मानू नका. 1-2 दिवस संघर्षाचे असतील, पण त्या संघर्षाच्या नंतर, त्या काळ्या कभिन्न रात्रीच्या नंतर प्रकाश देणारा सूर्य हा उगवणारा असतो. तद्वत आपल्या जीवनामध्ये सुख येणारच आहे, पण त्या सुखाची आशा सोडू नका आणि स्वतःला सिद्ध करायला विसरू नका. प्रत्येक क्षण सुंदर जगा, कारण आयुष्य पुन्हा नाही. हा आयुष्याचा चित्रपटाला वन्समोर होणार नाही. त्यामुळं आयुष्य एकदा भेटलंय, याचं सोनं करा. स्वतःच्या शरीराला जपा. स्वतःचं शरीर ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. हेल्थ इज वेल्थ. हे जेव्हा आपण एखाद्या रोगाला बळी पडतो, जेव्हा आपला एखादा पार्ट दुखायला लागतो, जेव्हा आपला एखादा अवयव निकामी होतो, तेव्हा त्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळं आपलं शरीर, देवानं दिलेलं आरोग्य, देवाला दिलेलं इतकं चांगलं शरीर हे वाया घालू नका. पैसा हा सर्वस्व आहे किंवा नाही, हे त्या माणसाच्या आरोग्यावर डिपेंड करतं. त्या माणसाकडं पैसा अफाट आहे पण आरोग्य नाही, तो माणूस आयुष्यात कधी सुखात राहू शकत नाही. मग त्यामुळं आपल्या आयुष्यात आरोग्यसुद्धा कमवा आणि पैसासुद्धा कमवा. दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, पण आरोग्याशिवाय तुम्ही पैसा कमवत असताल तर ते तुम्ही एकदम चुकीचं करत आहात. कारण की कमवलेला पैसा कुणासाठी खर्च करायचा? तुम्हीच जर राहणार नसतील या जगामध्ये, तर त्या पैशाचं नेमकं करायचं तरी काय हो? त्यामुळं आयुष्य एकदा भेटलं, याचं सोनं करा. स्वतःच्या शरीराला मजबूत बनवा. मनगट आणि मेंदूनं मजबूत व्हायला शिका. मनानं मजबूत झाल्याच्या नंतर आपण मानसिक विकारावर विजय मिळवतो. मनगटानं मजबूत झाल्याच्या नंतर आपण शारीरिक व्याध्यावर विजय मिळवतो आणि मेंदूनं मजबूत झाल्याच्या नंतर आपल्या जीवनातल्या ज्ञानाचा वापर आपण आपल्या यशासाठी करतो, आपण आपल्या उद्देशासाठी करतो. ह्या गोष्टी आपल्याला कळायला पाहिजेत. चांगलं काय आणि वाईट काय हे जेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं कळतं ना, तेव्हा आपण खऱ्या अर्थानं आयुष्य जगायलोत असं वाटतं. आयुष्यातला प्रत्येक क्षण वर्तमानात जगा. भविष्याचा वेध घ्या. इतिहासाचा अभ्यास करा. आपली संस्कृती विसरू नका. ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि आयुष्याला एक सुंदर भेट द्यायला शिका. प्रत्येक येणारा नवा दिवस तुमची वाट पाहत आहे आणि त्या नव्या दिवसामध्ये तुम्हाला 100% सिद्ध व्हायचं आहे. 100% तुम्हाला स्वतःला वाहून घ्यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनव्या व्हिडिओसह पुन्हा भेटूया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.